नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय बुद्धिमत्ता चाचणी प्रकरण दुसरे वर्गीकरण त्यामधील भाग 4 इंग्रजी अक्षरमाला स्वाध्याय क्रमांक 2.4 भाग पहिला आपण याच्यामध्ये बघणार आहोत। आता याच्यामध्ये आपल्याला गटात न बसणारं पद ओळखायचं आहे। तर गटात न बसणारं पद ओळखण्यासाठी कोणते कोणते क्रायटेरिया आहेत? तर पहिल्यांदा आपल्याला ABCD हा जो क्रमांक आहे 1 2 3 4 हा माहित असणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे जे मूळ संख्या आहेत प्राइम नंबर्स ते पण माहित असणं आवश्यक आहे आणि ज्या वर्ग संख्या आहेत स्क्वेअर्स ते माहित असणं आवश्यक आहे। त्याच्यावरून आपण साधारणतः हे गटात कोणतं पद बसत नाही हे आपण शोधू शकतो। तर उदाहरण क्रमांक 1 बघूयात। IKWQ। आता याच्यामध्ये आयचा क्रमांक किती आहे अक्षरमालेमध्ये? बघा इथं ही आता अक्षरमाला दिसते। ओके, आय कितीवर आहे? 9 वर आहे। के आहे 11 वर, W 23 वर आणि Q आहे 17 वर। तर त्याच्यामध्ये तुम्हाला गटात न बसणार कोणतं पद दिसतंय? हे 9 11 23 17। तर 11 23 17 हे काय आहेत? मूळ संख्या आहेत, प्राइम नंबर्स आहेत। आणि 9 जी आहे ही कोणती आहे? ही कंपोजिट, ही संयुक्त संख्या आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 1 आय या गटामध्ये बसत नाही। प्रश्न क्रमांक 2 UTONLMHG। आता यूचा क्रमांक किती आहे? बघा 21। नंतर टीचा क्रमांक आहे 20। किंवा आपण असं जरी बघितलं UT हे त्याच्या पाठीमागचं आहे, ON हे त्याच्या पाठीमागचं आहे, LM हे पुढचं आहे इथं, म्हणजे हे इथून पाठीमागचं आहे UT। परत बघा एकदा पाठीमागचं ON म्हणजे हे 15 आणि 14 हे पाठीमागे घेतलं, LM हे पुढचं घेतलं समोरचं, आणि HG हे पण समोरचं घेतलं। याच्यामध्ये हे जे उदाहरण आहे हे काय पाठीमाग समोर आहे, हे मात्र मागचं लेटर तिथं घेतलेलं आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 3 या गटामध्ये बसत नाही। प्रश्न क्रमांक 3 PLI XTQ आणि JFC NKH। आता पीचा क्रमांक किती आहे? 16। इथं मी लिहितो खाली 16। एलचा क्रमांक आहे 12 आणि आयचा क्रमांक आहे 9। ठीक आहे। एक्सचा क्रमांक आहे 24। टीचा क्रमांक आहे 20 आणि क्यूचा क्रमांक आहे 17। तिसरं जेचा क्रमांक आहे 10। एफचा आहे 6 आणि सीचा आहे 3 आणि शेवटचं एन आहे 14, के आहे 11 आणि एच आहे 8। आता 16 12 9 हे क्रमांक याच्यामध्ये कोणत्या कोणत्या साधारणतः क्रायटेरिया निकष लावले जातात? तर ह्यांचा जो ॲडिशन असेल, बेरीज असेल, ही सारखी असते, तिघांची एकाची वेगळी असते। किंवा याच्या मल्टिप्लिकेशन किंवा या दोन संख्येची बेरीज, पहिल्या दोनची बेरीज किंवा दुसऱ्या दोनची बेरीज ही सारखी असते, किंवा त्या दुसऱ्या दोनची बेरीज वजाबाकी डिफरन्स हा सारखा असतो। असे वेगवेगळे निकष लावून आपल्याला गटात न बसणारं पद ओळखावं लागतं। आता बघा इथे 16, आता वजाबाकी बघूयात काय येतं। नसेल तर मग दुसऱ्या प्रकारे आपण त्याला शोधूयात। 16 मधून 12 गेले किती उरतात? या ठिकाणी फक्त पहिलंच बघतोय आपण, 4 उरत आहेत। 16तून 12 गेले 4। 24 मधून 20 गेले, इथं 4 उरत आहेत। 10 मधून 6 गेले, इथं 4 उरत आहेत। आणि 14तून 11 गेले, इथं किती उरत आहेत? मात्र 3 उरत आहेत। मग याच्यामध्ये वेगळं कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 4, कारण ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे इथं 4 4 4 आहे, इथं मात्र वेगळा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे पद या गटामध्ये बसत नाही। प्रश्न क्रमांक 4 आता एम कितीवर आहे? 13 वर। इथं लिहितो मी, इथं पी आहे 16 वर, 13 आणि 16। यू आहे 21 वर, एक्स आहे 24 वर, सी आहे 3 वर, ई आहे 5 वर, पी आहे 16 वर आणि एस आहे 19 वर। आता यांची बेरीज तरी इथं वेगवेगळी येते। 9 इथं वेगळी येईल, म्हणजे 6 आणि 3 9 जर घेतले तर किती येईल? ते 29 ही बेरीज वेगळी येते। आता डिफरन्स बघूयात। 13 वजा 16, 13 14 15 किती येईल? ते 13 वजा 16 हे इथं येईल ते -3। किती येतं? -3। म्हणजे हे काय केलं आपण? किंवा मग 13
वजा 16 हे -3 असंच घेऊयात, किंवा असं घेतलं तरी चालतं, 3 ने पुढे आहे असं म्हटलं तरी चालतं. 21 वजा 24 इथं पण येतं -3. 3 वजा 5, 3 वजा 5 इथं काय येतं -2. आणि 16 वजा 19, 16 वजा -3 म्हणजे -3 मायनस आणि मायनस इथं येतं 2 येतं. म्हणजे हे पद यामध्ये बसत नाही, हे गटात न बसणार आहे. किंवा आपण हे असे करतो, हे 3 ने पुढे आहे म्हणजे प्लस एम पेक्षा पी 3 ने पुढे आहे, हे 3 ने पुढे आहे, हे 3 ने पुढे आहे, हे मात्र 2 ने पुढे आहे, हे मात्र 3 ने पुढे. अशा प्रकारे सुद्धा आपण याला एक्सप्लेन करू शकतो. प्रश्न क्रमांक 5. आता EGT FLY ABD DHP. आता ईचा क्रमांक किती आहे 5, जेचा क्रमांक आहे 10 आणि टीचा क्रमांक आहे 20. 5, 10, 20. एफ आहे 6 वर, एल आहे 12 वर, वाय आहे 25 वर, ए आहे 1 वर, बी आहे 2 वर आणि डी आहे 4 वर, डी 4 वर, एच 8 वर आणि पी आहे 16 वर. आता तुम्ही बघितल्याबरोबर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल, हे 5, 10, 20, 5, 10, 20, 1 त्याच्या दुप्पट 2, 2च्या दुप्पट 4, 4 2 8 2 16 म्हणजे 2 दुप्पट घेतलेलं आहे. इथं काय झालंय 6 2 12 12 2 24 असतं तर मग ते झालं नसतं, पण इथं 25 आहे. म्हणजे हे काय आहे, हे पद गटात न बसणारं आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. GN. आता जी किती आहे 7 वर आहे, एन आहे 14 वर, 7 2 14. बघूयात काय होतंय. 1 हे 1 वर आहे, ई आहे 5 वर आणि वाय आहे 25 वर, सी आहे 3 वर आणि आय आहे 9 वर. बरं, आता 7 2 14 हे होत नाही. मग दुसरा नियम काय, बेरीज पण वेगळी येते, वजाबाकी वेगळी येते. पण आता हे तुम्ही जर पद पाहिलं, इथं 1 25 9. आता 1 25 9 म्हटलं तुमच्या डोक्यात लगेच क्लिक झालं पाहिजे की अरे हे वर्गसंख्या आहेत, ह्या पूर्ण वर्गसंख्या आहेत. आणि कशाचे वर्ग आहेत, तर याची 1चा वर्ग 1, 5चा वर्ग 5चा स्क्वेअर 25 आणि 3चा स्क्वेअर हे पहिलं पद आणि दुसरं पद याचे संबंध काय, हे क्रमांक ही काय आहे त्यांच्या वर्गाशी आहेत, म्हणजे स्क्वेअरशी आहेत. इथं मात्र ते दुप्पट आहे, म्हणजे हे पद यामध्ये बसत नाही. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7 स्क्रीनमध्ये. ओके, हो. HJL. आता इथं आपण क्रमांक घेऊयात. आता मी पूर्ण अगोदर वाचत नाही, डायरेक्ट अगोदर क्रमांक लिहितो. म्हणजे 8 10 12 हे 2 2 वाढले. के किती आहे 11, एम आहे 13 आणि ओ आहे 15 हे 2 2 वाढले. सी आहे 3 5 7 3 5 जी 7 वर. आर कुठे 18 20 आणि 22. आता याच्यामध्ये सर्वांमध्ये 2 2चा फरक आहे, 2चा इथं 2चा इथं 2चा इथं 2चा, म्हणजे हे काढता येणार नाही. हे समसंख्यावर आहे, हे विषमावर आहे, हे विषमावर आहे, हे समवर, म्हणजे हे इव्हन ऑडवर, ते पण आपल्याला क्रायटेरिया लावता येणार नाही. म्हणजे अगोदर जे आपण निकष लावले त्या निकषामध्ये हे बसत नाही. मग बघा आता दुसरा कोणता निकष लागेल. 8 10 12 म्हणजे हे जे हे 5-5चा जो ग्रुप आहे, हे एका ग्रुपमध्ये एक आणि एक लेटर दुसऱ्या ग्रुपमध्ये. KMO हे सर्व एकाच ग्रुपमध्ये आहेत त्या 5-5च्या. CEG हे 2 वेगळ्या ग्रुपमध्ये. RT ही वेगळ्या 2 ग्रुपमध्ये. म्हणजे हे जे आहेत KMO हे एकाच ग्रुपमध्ये आहेत 5च्या, म्हणून हे पद यामध्ये बसत नाही. प्रश्न क्रमांक 8. HR. H किती आहे 8, आर आहे 18, यू आहे 21 आणि ई आहे 5, सी आहे 3, एक्स आहे 24, पी आहे 16 आणि जे आहे 10. आता काय याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसतोय, एक 18 फरक येतोय का. 18 आणि याचं इथे येतं, वजाबाकी केली तर ते येईल 8, हे वेगळं ते 8 येणार नाही, म्हणजे 8 इथं वजाबाकीचा नियम लागणार नाही. यांची बेरीज करून पाहिली 8 आणि
18, 18 आणि 8 किती होतं 26, 21 आणि 5 26, 24 आणि 3 27, 16 आणि 10 26. म्हणजे याच्यामध्ये याची जर बेरीज केली यांच्या क्रमांकाची, ही 26 येते, इथं 26 येते, इथं 26 येते, पण ते कुठं येत नाही आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. इथं किती येते 24 आणि 3 27. यांचा जो अनुक्रमांक आहे अक्षरमालेतला, यांची बेरीज केली तर ती 26 26 26. इथं मात्र ती येते 27. हे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. जे आहे 10 वर, आय आहे 9 वर, बी 2 1 डी 4 आणि 7 ओ 15 आणि ई कितीवर आहे 5. आता बेरीज अंकांची क्रमांकची केली ती वेगळी येते, वजाबाकी केलं तर इथं किती येतं 1, इथं 1, इथे नाही, इथं पण नाही येत, वेगळंच येते. आता याला आपल्याला दुसरा निकष लावावा लागेल. काय करावं लागेल? दुसरा निकष. इथे बेरीज किती येते इथं बघा. आता मग काय निकष येईल इथे बघा, इथे लिहितो. याची बेरीज येते 19, याची बेरीज येते 3, याची बेरीज 7 आणि 4 11, याची बेरीज येते 15. आता 19, 3, 11 आणि 15 याच्यात गटात न बसणारी संख्या कोणती असणार आहे? तरी 15, कारण ही काय आहे कंपोजिट नंबर, संयुक्त संख्या, आणि हे 3 प्राईम नंबर्स आहेत. हे काय आहेत? सर्व प्राईम नंबर्स. मग याच्यामध्ये कोणतं बसणार नाही? पर्याय क्रमांक 4. कोणतं बसत नाही याच्यामध्ये? पर्याय क्रमांक 4 हे तिचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10. ईचा क्रमांक लगेच इथं आपण लिहूयात. इथे लिहिलं तर सोपं जातं आणि लवकर येतो. एक्झाममध्ये सुद्धा असंच घ्यायचं. F 6, E आहे 5, H 8, C आहे 3, L 12, B आहे 2, X 24 आणि 1. 24 आणि 1. आता बेरीज वेगळी येते, वजाबाकी केली वेगळी येते, गुणाकार करून बघूयात. 6 पंचे 30, 8 त्रिक 24, 12 दोन्ही 24, 24 एक 24. म्हणजे यांचा जो अनुक्रमांक आहे अक्षरमालेतील, यांचा अनुक्रमांकाचा गुणाकार केला. इथं 8 त्रिक 24 येतं, 12 दोन्ही 24 येतं, 24 एक 24 येतं, इथं 6 पंचे 30 येतं. म्हणजे हे पद या गटामध्ये बसत नाहीत. म्हणजे आता आपण आतापर्यंत हे जे अनुक्रमांक आहे, कधी बेरीज केली आहे, वजाबाकी केली आहे, 3 असेल तर दोघांचा डिफरन्स काढला आहे, आता गुणाकार पण केला आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला निकष त्या ठिकाणी लावावे लागतील. आता प्रश्न क्रमांक 11 बघूयात. बी 2 नंबरला आहे. आता हे मी इथं ठीक आहे. वाय आहे 25 ला, डी आहे 4 ला, आणि आय आहे 9 ला. आता याच्यामध्ये तुम्ही संख्या बघितल्या तुमच्या लगेच लक्षात येईल. काय? 25 4 9 हे कोणत्या आहेत? ह्या पूर्णवर्ग संख्या आहेत, स्क्वेअर आहेत या, है ना, या स्क्वेअर आहेत. पण 5चा वर्ग, 4चा वर्ग, 3चा वर्ग, ही मात्र स्क्वेअर नाही, ही मात्र वर्ग नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 बी या गटामध्ये बसत नाही. आता असं जर असेल ना, हेच खूप सोपं जातं. हे जी संख्या असेल ना, हे खूप सोपं जातं. बघा यू किती आहे 21, बी आहे 2, 21 2 42, लगेच लक्षात आलं असेल तुमच्या. आता हे पी आहे 16 आणि सी आहे 3, 16 त्रिक 48 आलं पाहिजे, तर 64 आहे, म्हणजे कदाचित वेगळं गड असेल. डी आहे 4 आणि जी आहे 7, 7 चौक 28. आय आहे 12, सॉरी आय आहे 9 वर, आणि के आहे 11 वर. 11 गुणिले 99. म्हणजे ह्यांचे जे क्रमांक आहेत, यांचा क्रमांकाचा अक्षरमालेतील त्यांचे जे क्रमांक आहेत, त्या क्रमांकाचा गुणाकार इथं समोर दिलेला आहे. 21 2 42, 7 चौक 28 आणि 9 गुणिले 11 99. इथं मात्र हा गुणाकार येत नाही. 16 त्रिक 48 पाहिजे, इथं 64 आहे. म्हणजे हे पद या गटामध्ये बसत नाही. हे तर तुमच्या लक्षात येत असेल. आय यू ए आय ओ यू ई ओ. आता जर तुम्ही हे सर्व पद जर बघितले तुमच्या लक्षात येईल, याच्यामध्ये सर्व स्वर आहेत. याच्यामध्ये काय आहेत? सगळे स्वर आहेत. म्हणजे हा प्रश्न कशाशी संबंधित आहे? स्वरांशी संबंधित आहे. आपण इथं स्वर लिहूयात. बघा, ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू. मग ए ई, आता इथं बघूयात, आय यू
आय यू याच्यामध्ये एक आहे, ए आय याच्यामध्ये ई एक आहे, ओ यू इथं काहीच नाही आहे, तर 0 घेऊयात. आणि ई ओ याच्यामध्ये आय हे एक लेटर आहे. म्हणजे याच्यामध्ये एक आहे, या दोघांमध्ये एक आहे, या दोघांमध्ये एक आहे, या दोघांमध्ये एक आहे, इथं मात्र काहीच नाही, सलग आहेत. म्हणजे हे पद यामध्ये बसत नाही. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14. क्यू आहे 17वर, नंतर जे आहे 10वर, वाय आहे 25वर, आर आहे 18वर, एच 8 आणि 1, एम 13 आणि जे आहे 7वर. आता जे आपले नियम आहेत, आतापर्यंत आपण जे निकष लावलेले आहेत ते निकष इथं लावून आपण बघूयात. बेरीज इथं 13 आणि 7 20 आहे, म्हणजे बेरीज इथं निकष लावता येणार नाही. नंतर वजाबाकी 17 आणि 17तून 10 गेले 7, 25मधून 18 गेले 7, 8मधून 1 गेलं 7 आणि 13तून 7 गेले, इथं किती होतात ते 6. म्हणजे यांच्यामधला जो डिफरन्स आहे क्यू आणि जे, इथं 7चा आहे, करेक्ट, इथं 7चा आहे, इथं 7चा आहे आणि इथं 6चा आहे. म्हणजे हे गट यामध्ये बसत नाही. हे लगेच तुमच्या आता लक्षात येत असेल. प्रश्न क्रमांक 15वा. टीचा क्रमांक किती आहे? थोडंसं बाहेर गेलंय स्क्रीनच्या. टीचा क्रमांक आहे 20, सीचा क्रमांक आहे 3, 20 आणि 3. एचचा आहे 8, जीचा आहे 7, यू आहे 21 आणि जे आहे 10, सी आहे 3 आणि आहे 1. आता इथं बेरीज वेगळी येते, 23 आणि 15 हे म्हणजे बेरीजचा निकष लागणार नाही. गुणाकाराचा निकष लागतोय का ते बघायचं, त्याचा निकष या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे. मग याची वजाबाकी करून बघूयात किती येतं ते. 20 वजा 3, 20मधून 3 गेले 17, 8मधून 7 गेला 1, त्याला 1 आणि इथं आले किती शेवटी, इथं आले 2, इथं आले 2. आता याच्यातला फरक इथं इथं 11 येतं, 21मधून 10 गेले 11 आलं. आता हा जो नंबर्स आहेत अक्षरमालेतले जे क्रमांक आहेत त्या क्रमांकामधला फरक इथं 17 आहे, इथं किती आहे, इथं 1 आहे, इथं 11 आहे आणि इथे 2 आहेत, इथं 2 आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथं ही प्राईम नंबर आहे, ही प्राईम नंबर आहे, ही प्राईम नंबर आहे. मात्र ही जी आहे 1 ही संयुक्त संख्या आणि मूळ संख्या, नॉट प्राईम कंपोजिट पण नसते, प्राईम पण नसते. म्हणजे ही या पदामध्ये बसत नाही. एच आणि जे, एच जे. प्रश्न क्रमांक 16. ए वाय एक्स. बघा आता इथे आपलं हे वेळ आता याच्यामध्ये काही एडिट केलेलं नाही, हे सलग रेकॉर्डिंग आहे, याच्यामध्ये कुठंही एडिट केलेलं नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस बोलत असताना स्लिप ऑफ टंग होऊ शकतो. पण ए वाय एक्स. एचा क्रमांक किती आहे? एचा क्रमांक आहे 1. वाय आहे 25 आणि एक्स आहे 24. यात ओ आहे 15, के 11 आणि एल आहे 12. टी आहे 20 वर, एफ आहे 6 वर आणि ई आहे 5 वर आणि एल आहे 12 वर, एन आहे 14 वर आणि एम आहे 13 वर. आता बेरीज करून बघितली ती वेगळी येते, वजाबाकी वेगळी येते. आपण डिफरन्स बघूयात. पहिल्यामध्ये डिफरन्स याचा आणि याचा केला तर 24 होतो, याचा आणि याचा केला तर तो 4 येईल, याचा आणि याचा केला तर तो 16 येतो. म्हणजे याचा डिफरन्स वेगवेगळा येतोय. इथं 25मधून 24 गेले, इथं 1 येतोय, 11तून 12 गेले म्हणजे वजा 1 येईल, 6तून 5 गेले 1 येईल आणि 14तून 13 1 येईल. म्हणजे आता इथं कोणता निकष आपण लावणार, तर ही जी दुसरी आणि तिसरं जे पद आहे, दुसरं आणि तिसरं हे जे पद आहे, दुसरं आणि तिसरं पद हे पद,
यांच्यामधला जो डिफरन्स आहे 25 मधून 24 गेले इथं 1 उरतं, 11 मधून 12 गेले म्हणजे -1 उरतं, 6 मधून 5 गेले 1 उरतं, 14 मधून 13 गेले 1 उरतं. या ठिकाणी वजा हे वेगळं आहे, म्हणजे हे पद या गटामध्ये बसणार नाही. उदाहरण ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. तर 17वं DHK. लगेच आपण इथं क्रमांक लिहूयात. डी आहे 4 वर, H 8 वर, K 11 वर, P 16 वर, T 20 वर, W 23 वर, C 3 वर, G 7 वर आणि J 10 वर, S 19 वर, V 22 वर आणि Y हे 25 वर. ठीक आहे. आता या ठिकाणी सुद्धा बेरीज आपण बघितलं तर वेगळं येतं. गुणाकार तर या तिघांचा करणं शक्य ते पण वेगळंच येईल. मग डिफरन्स बघूयात याचप्रमाणे. इथं डिफरन्स येतो -4, इथं येतो 4, इथं येतो -4 आणि इथे येतोय 4 मधून 8 वजा करूयात, 16तून 20 वजा करूयात, 3 मधून 4 वजा करूयात आणि 19 मधून 22 वजा करूयात. तर या ठिकाणी आता तुमच्या लक्षात येईल, लगेच लक्षात आलं असेल. इथं आहे 4चा फरक. इथे किती येतं? हे -4 येतं, -4 येतं, -4 आणि हे इथं किती येते? ते -3. म्हणजे यांचा जो क्रमांक पहिलं पद आणि दुसरं पद यांच्या अनुक्रमांकातून सबट्रॅक्शन केलं तर इथं -4 -4 -4 -3 म्हणजे हे पर्याय क्रमांक 4 जे आहे हे या गटामध्ये म्हणजे बसत नाही. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न 18वा. LKO. एलचा क्रमांक एलचा क्रमांक आहे 12, के आहे 11 पाठीमागे चाललंय, ओ आहे 15 परत पुढे गेलं, टी 20, एस 19 परत पाठीमागे आलं आणि एफ तर खूप पाठीमागे आलं 6. ठीक आहे. पी 16, ओ 15, जे 10, ई 5, डी 4 आणि यू आलं 22. आता इथं बघा 12 11 मागे आलं, 20 19 हे पण पाठीमागचं दिसतंय, पी ओ हे पण पाठीमागे आहे आणि ई डी हे पण पाठीमागे आहे. म्हणजे इथला हा पहिल्या दोन संख्यातला इथं काही मेळ आपल्याला लागत नाही. मग दुसरा आणखी काय करता येईल? मग याची ॲडिशन बघूयात. याची दोघांची ॲडिशन 11 आणि 25, 19 6, 15 25, 4 22. आता बघा इथं हा निकष आपल्याला लावता येईल. शेवटचे दोन जे आहेत लेटर्स त्यांचा जो अनुक्रमांक आहे त्यांची बेरीज 11 आणि 15 26, 19 आणि 6 25 आणि 15 आणि 10 25 आणि 22 आणि 4 किती 4 वर आहे आणि यू कितीवर आहे 21 वर. सॉरी यू कितीवर 21 वर. 21 आणि 4 25 म्हणजे सर्वांची बेरीज प्रत्येक ठिकाणी किती येते? दुसऱ्या आणि तिसऱ्या लेटरची 25, इथं 25 आली, इथं 25 आली, इथं 25 आणि इथं 26 आली. सॉरी इथं किती येते? 26. म्हणून हे पद या गटामध्ये बसत नाही. 15 आणि 11 26 येते म्हणून हे गट या पदामध्ये बसत नाही. प्रश्न क्रमांक 19. एच किती आहे? 8, एस आहे 19, डी आहे 4, ओ आहे 15, एफ आहे 6 आणि पी आहे 16, जे 10 आणि यू आहे 21. आता काय साम्य दिसतं याच्यामध्ये? तर इथे बेरीज वेगळी येते. वजाबाकीवरून बघूयात. 8 वजा 19 म्हणजे हे काय येईल? -11 येईल. 4 वजा 15 हे -11 येईल. 6 वजा 16 हे -10 येईल आणि 10 वजा
21 हे -11 येईल -11. मग याचा जे मध्ये वजाबाकी आहे त्यांच्या अनुक्रमांकाची याचे आणि याचा वजा केला इथं मायनस आलं, याचा आणि याचं वजा केलं -11 आलं, याचं आणि याचं वजा केलं -10 आलं आणि इथे इथं -11. पर्याय क्रमांक 3 FP हे पद या गटामध्ये बसत नाही. आणि उदाहरण 20 या व्हिडिओमधलं शेवटचं उदाहरण. पुढचे जे प्रश्न आहेत आपण त्याची दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता डी कितीवर आहे? 4 वर. H 8 वर, 4 2 8. A 1 आणि F आहे 6 वर. C 3 वर. B आहे 2 वर. F 6 वर आणि हे आहे 5 वर. आता काय दिसतं याच्यामध्ये? 4 8 फरक नाही आहे, इथं वेगळा फरक येतोय. गुणाकार पण वेगळा येतोय. वर्गाचे काही संबंधित नाही, एकच वर्गसंख्या आहे. जर तुम्ही पाहिले 48 16 32 अशी संख्या दिसतात बघा. 48 16 32 म्हणजे हे कशातल्या 16तल्या पाड्यातल्या आहेत. 16ची ते विभाज्य संख्या आहे, मल्टिपल्स ऑफ 16. 16 16 16 32 38 हे मात्र याच्यामध्ये बसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 ही गटात न बसणारं पद आहे. याचे जे पुढचे प्रश्न आहेत याची व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.